तर आज मुलांना आवडतं म्हणून मस्त असा कैरीचा मुरब्बा केला आहे। त्यासाठी 2 कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतल्या, नंतर साल काढून याला टकलं करून घेतलं, नंतर याला जाडसर किसणीने किसून घेतलं। किस असा जाडसर आणि लांबसडक पडला पाहिजे। नंतर थोडंसं मीठ टाकून घेतलं, हळद टाकून घेतली, 1.5 वाटी बी ते साखर टाकून घेतली आहे, 4 लवंग टाकून घेतल्या आणि 3 हिरव्या विलायच्या अशा फोडून टाकून घेतल्या। तुम्ही विलायचीचं पावडर वापरू शकता आणि साखरेऐवजी गूळ वापरू शकता। आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलं की आपण 10-15 मिनिटं याला झाकून ठेवून द्यायचं। झाकून ठेवल्याने कैरीच्या आंबटपणामुळे साखरेला असं पाणी सुटतं। तर हे बघू शकता। आता हे कढई जे आहे ते डायरेक्ट आपण गॅसवर ठेवून आता याला चांगलं शिजवून घेणार आहे। तर आपण हळदीचा वापर केल्यामुळे याला कलर खूप छान येतो आणि मस्त हे पाकास येईपर्यंत शिजवून घ्यायचं। तर इथे बघू शकता एक तारेचा इथे पाक झालेला आहे। गॅसचा फ्लेम बंद करून याला थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतर याला एका बरणीमध्ये भरून ठेवायचं। मुलांना तुम्ही हे ब्रेडसोबत देऊ शकता। रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा।